नमस्कार मित्रांनो, जगदीश चव्हाण यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग याच्यामध्ये विश्वामधील जेवढे लोक आहेत त्यांच्या कल्याणाचे भूमिका त्यात मांडलेले आहे, अभंगात आहे। तसेच लोकमनाच्या सुद्धा सूक्ष्म अभ्यास त्याच्यामध्ये आहे। संत तुकाराम महाराजांचे अभंग कोणत्या कोणत्या विषयावर आहेत? संत तुकाराम महाराजांचे अभंग समाजशास्त्रावर आहे, संत तुकाराम महाराजांचे अभंग न्यायशास्त्रावर आहे, संत तुकाराम महाराजांचे अभंग धर्मशास्त्रावर आहे, संत तुकाराम महाराजांचे अभंग नीतिशास्त्रावर आहे, संत तुकाराम महाराजांचे अभंग धर्मशास्त्रावर आहे, न्यायशास्त्रावर आहे, नीतिशास्त्रावर आहे, युद्धशास्त्रावर आहे, नव्हे तर पर्यावरण शास्त्रावर सुद्धा संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत। हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्यांनी असंख्य असे अभंग लिहिले आहेत, ते मानवतेच्या कल्याणासाठी आहे। आपल्या मानवतेच्या कल्याणासाठी असलेले अभंग ते आपण कशा रीतीने घेतले पाहिजे। संत तुकाराम महाराज दृष्टिकोन कसा होता? तर असत्याकडून सत्याकडे होता आणि अंधश्रद्धेकडून विज्ञानवादी विचाराकडे होता। हे विज्ञानवादी दृष्टिकोन संत तुकाराम महाराजांचा होता आणि संत तुकाराम महाराज हे आपल्यासाठी दिलेला जो खजिना आहे, जो अनमोल आहे, ते असे सांगतात की विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद अमंगळ येथे, हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे। पुढे असं म्हणतात की पराई नारी रखमाई समान, आणि अजून ते असे सांगतात की आपल्याला जे आज आपण जे संबंध आपण विश्वामध्ये कुठेही जातो, कोणत्याही देवस्थानी जातो, तर त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण मुख्य प्राण्याला आपण पहिले त्याला अन्नधान्य दिलं पाहिजे, त्याचा आपण भूक ओळखली पाहिजे। त्यांनी जणू काय आपला संदेश म्हणजे आपल्यासाठी एक अनमोल असा ठेवा दिलेला आहे। म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले, तेथे साधू ओळखावा, तेथे देव जाणावा, हे संत तुकाराम महाराज शिकवण आपल्याला मिळाली आहे। तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की संत तुकाराम महाराजांचं जे स्थान आहे, देव आहे, या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि संत तुकारामाच्या अभंगाचा आपण अभ्यास केला पाहिजे। हा अभ्यास म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक उज्ज्वल आपल्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे, हे तुम्हाला मला सांगायचंय। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपण पुढच्या लोकांना फॉरवर्ड कराल, ही तुम्हाला नम्र निवेदन। जय महाराष्ट्र।